व्यवहारामध्ये प्रत्येक माणूस परेशान आहे. एक खड्डा बुजूस तर दुसरा खड्डा लगेच तयार आहे. तुकोबाराय म्हणतात ना, करिता भरोवरी दुरावशी दुरीन भवाची पुरी वहावशी. या प्रपंचामध्ये किती जरी खड्ड्याची बाजाबुजी केली तर एक खड्डा पडला तर दुसरा खड्डा तयार आहे. बघा, एका व्यापाऱ्यानं, बैलाच्या व्यापाऱ्यानं 100 बैल एकदाच खरेदी केली आणि एकदाच खरेदी करून असे दावणीला बांधले. दावणीला बांधल्याच्या नंतर तो म्हटला, एवढे एकट्याला काय ऍडजस्ट होत नाही, एक गडी आपण लावू. एक गडी गावामध्ये शोध केला, म्हटले एक गडी आम्हाला पाहिजे. एक गडी त्याला मिळाला आणि गडी मिळाल्यावर त्या गड्याला म्हटलं, ऐक, गावात काय रोज चालू आहे? तो म्हटला 500 रुपये. तो म्हटला 500, मी तुला 1000 रुपये रोज देतो. म्हणले काम काय? म्हणले काम एवढंच आहे, फक्त संध्याकाळी बैलाला खायला टाकायचं, दिवसभर खायला टाकायचं, दुपारी त्यांना धुवायचं आणि संध्याकाळी दावणीला 100ची 100 बैल बसले की तू घरी यायचं, तुला 1000 रुपये रोज. गडी जरा वरच्या मजल्यात हलका होता. तो म्हटला, काय गावात 500 रुपये रोज चालू, 1000 रुपये द्यायला लागलेत. म्हणला, मालक काही अडचण नाही, येतो म्हटला. आणि कामाला गेला. दिवसभर बैलाला खायला टाकलं, दुपारी धुतले, सकाळी खायला, संध्याकाळी खायला. संध्याकाळी 4-5च्या सुमाराला त्यानं पेंट ठेवली बैलाला आणि बसला वाट पाहत बैल बसायची. पण नवल असं, त्या दावणीला 50 बैल बसले की 50 उभे असायचे, 60 बैल बसले की 40 उभे असायचे, 70 बैल बसले की 30 उभे असायचे. एकदा तर 90 बसले, 10 उभे. नाही, एकदा असं नवल घडलं, 99 बैल बसले आणि एकच वासरू कडीला बारीक होतं, घोर. ते त्याला कडीला दिसलं, त्याला एवढा राग आला. तवरचं 7-7:30 वाजले. प्रत्येक गावाकडे जाणारा माणूस म्हणायचा, अरे चल ना, 7 वाजले ना. तो म्हणायचा, येतो आता, एकच बैल राहिलाय. आणि ते एक बैल त्याला उभा दिसला, त्याला एवढा राग आला आणि तो चालत हळूहळू हळूहळू पलीकडनं त्या बैलापाशी गेला. आणि बैलापाशी गेल्यावर बारीक होता घोर आणि बारीक त्या घोऱ्याला असं म्हणतात, बैलाच्या पाठीवर असं दाबलं की केवढाही बैल असला की पटकरनं खाली बसतो. तर त्यानं काय केलं, त्या वासराच्या पाठीवर असं दाबलं आणि दाबल्यावर जे खडबड 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 त्या वासरानं केलं आणि खडबड केल्याच्या बरोबर लगेच 50 बैल उठून उभे राहिले. प्रपंचाचं सुद्धा असंच आहे, एक खड्डा बुजवला की